बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरात घरगुती वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। प्रकाश सोळंके या 25 वर्षीय पतीने पत्नी सविता सोळंके हिच्यावर लोखंडी सबलने हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेत सविता यांचा मृत्यू झालाय, तर पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पती पत्नीमध्ये वाद झाला होता। त्यानंतर आरोपीने पत्नीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे। घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय आणि गुन्ह्याची कबुली दिली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। स्त्रीला आरोपी आहे प्रकाश रूपलाल सोळंके, वय 25 वर्ष। रेल्वे गेटच्या बाजूला जे अतिक्रमित जागा आहे तिथे ते झोपड्या बांधून मागील 20 वर्षापासून त्याचे वडिलांसह राहतात, त्यांची पत्नी वडिलांसह। ते रात्रीला 11:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला आले व ते सांगू लागले त्यांच्या हातात एक लोखंडी रॉड होता व मी माझ्या पत्नीला ठार केलेले। तर आम्ही ताबडतोब खात्री करण्यासाठी PSI सतार, त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर मी स्वतः आणि आमचे DYSP आम्ही घटनास्थळी गेलो असता एक महिला जी 22 वर्षाची आहे ती खाली मृतावस्थेत पडलेली होती। तिचं नाव सविता प्रकाश सोळंके, हे आरोपी यांची पत्नीच आहे। त्या नवरा बायकोच्या दोघांचा वाद झाला, त्या वादाच्या कारणावरून यांनी रागाच्या भरात तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून तिचा खून केल्याने आम्ही तेथील घटनास्थळी गेलेले प्रथमदर्शी साक्षीदार फिर्यादी संजय सोनाजी मेढे यांच्या फिर्यादीवरून कलम 103(1) प्रमाणे म्हणजे जुना 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तात्काळ गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक लोढा साहेब व DYSP प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीम बोलून घटनास्थळावरून घटनास्थळावरून आमचा तांत्रिक तपास व सगळ्या तपास आम्ही केलेला आहे। आरोपी अटकेत आहे व पुढील तपास विकास पाटील API विकास पाटील यांच्याकडे दिलेला आहे। तपास सुरू आहे।